गेली 4 दिवस त्यांनी सातत्याने या ठिकाणी मेहनत घेतली. मग पंच असतील, समालोचक असतील, लाईव्ह असतील, या सर्वांना जेवणाची सोय त्यांच्या माध्यमातून देण्यात येते. तर मुन्या हा क्वार्टर फायनलचा पहिला सामना. या सामन्यामध्ये कोणता संघ वर्चस्व करेल? दोन्ही संघांसाठी खरोखरच की सामना जिंकण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा जरूर असेल, पण एका संघाला स्पर्धा नक्की सोडावी लागेल, कारण की क्वार्टर फायनलची मॅच. पहिला चेंडू निर्धाव चेंडू विलास. मग असेच मी वर्णन केलं विलासचं. चांगला एक वेगवान गोलंदाज होता, परंतु पायाला दुखापत झाल्या कारणानं त्यानं आपल्या शैलीमध्ये बदल आणलं, रणअपमध्ये बदल आणलं. या चेंडू प्रार जरूर केला आहे. मिड विकेटला चेंडू आला आहे. एकाच धावेवर संतुष्ट व्हावं लागलं फलंदाज अनिल याला. अनिलनं चेंडू पकडला. पुन्हा एका बाजूला जर पाहिलं, ज्यावेळी नागाव एंडकडनं फलंदाजी येतो त्यावेळी हवेचा साथ देखील लाभते फलंदाजाला. मात्र ज्यावेळी तो एंड येईल तेव्हा एक आपल्याला चौकार षटकार देखील आतषबाजी पाहायला मिळतो नेहमीच. आज काय कशा प्रकारे खेळपट्टी साथ देते, किंवा गोलंदाजाचं वर्चस्व होतोय की फलंदाजाचं होतोय हे तर येणारी कालच सांगेल आपल्याला. 2 चेंडू फेकले गेले, 2 चेंडूमध्ये तब्बल 1 धाव. ओहो, चांगला चेंडू, चेंज ऑफ पेस, अप्रतिम गोलंदाजी. तुमच्यामध्ये या गोष्टी असायला हव्यात. ज्यावेळी आपण गोलंदाजी करतो त्यावेळी आपल्यामध्ये व्हेरिएशन असायला हवं. चेंडू प्रत्येक वेळी बदल करण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला हवी. विलासमध्ये ते आहे. पुन्हा दुसरा तिसरा हा गोलंदाज नेहमीच टाकत असतो. काय म्हणशील या गोलंदाजाविषयी? नक्कीच जे पहिलं षटक असतं ते P1चं असतं आणि हारामारीचं षटक त्या षटकाला मानलं जातं, आणि तेच षटक मात्र आता चांगलं आतलताना पाहायला भेटतो. गोलंदाज विचार केला तर विलास भोईर मोठागाव टीमच्या मार्फत, आणि पहिलं षटक चांगलं आतललं तर धावा नंतर मात्र डिफेंड होण्याची शक्यता खूप असते. हा देखील चेंडू निर्धाव होता. यष्टीरक्षक निलेश म्हात्रेला चेंडू सापडला नाही. मात्र 1 धाव आली. बॅटकड होती, यज होती, मात्र या ठिकाणी फलंदाज बाद झाला असता. 1 धाव आली. एका धावेबरोबर धावसंख्या 2. खेळपट्टीचा विचार केला ना तर दोन्ही एंडने मात्र धावा बनतात, कारण आपण गेले 4 दिवस पाहिले. 4 दिवसामध्ये दोन्ही एंडने धावा आपल्याला बनताना पाहायला भेटला. आणि आता आजच्या दिवसातील पहिलीच मॅच म्हणजेच करो या मरोची स्थिती दोन्ही संघासाठी आहे. बॅकफूटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उचली घेतली आणि निर्धाव चेंडू, आणि पहिले षटक मात्र चांगलं पाहायला भेटतं. आणि पहिल्या षटकामध्ये जर धावा कमी आल्या तर नंतर मात्र हाणामारी करावी लागेल, कारण की फक्त 3च षटक नंतर उरतील. म्हणजे विलास यासाठी ओळखला जातोय, चेंडू उचली घेतात किंवा घ्यायला लावतोय. हा देखील चेंडू तशाच प्रकारचा होता. फलंदाजाला संधी लाभू देत नाही. षटक समाप्त झालंय. एका षटकानंतर धावसंख्या धावफलकावर 2. मी कौतुक करेन 40+ संघांचं. जो वेळ देतो त्या वेळेला उपस्थित. मग तुम्ही दुपारी 3चा द्या, 4चा द्या, त्यावेळेला उपस्थित. याचं खरं कारण काय? याचं खरं कारण म्हणजेच अर्जुनभाई पाटील यांची संकल्पना मी म्हणेन चांगली आहे, कारण की 40+ संघाला एक चांगला प्लॅटफॉर्म घेऊन देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सातत्यानं चाललं आहे. आणि वेळेवर हे संघ मात्र मैदानामध्ये येतात. कोणत्याही वेळ न उशीर न दौडतात ते संघ पोचतात. निर्धाव चेंडूची सांगता. दुसरं षटक मार्गस्थ निलेश म्हात्रे, एक अनुभवी गोलंदाज आहे ज्याच्या नावावर बरेच रेकॉर्ड आहेत. एक अव्वल दर्जेचा ऑलराऊंडर मोठा गावचा तो निलेश म्हात्रे. पहिला चेंडू डॉट. हो हो हो,
पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू, डॉट चेंडू या ठिकाणी. अप्रतिम गोलंदाजी, जोखीम घ्यावी लागेल खिडकाळी संघाच्या फलंदाजाला. चौकार षटकार मारावे लागतील, तरी 40 या 45 धावांचं जर माफक असं टार्गेट उभं केलं तर एक सकारात्मक टार्गेट होईल. मात्र त्यासाठी तुम्हाला चौकार षटकार मारावे लागतील. मात्र एका बाजूला हो चांगला चेंडू, पुन्हा तशा प्रकारचा चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाला, शक्तीला मात्र कोणती संधी लाभू देत नाही. एक धावाली, लेग बायचा इशारा. एका धावेबरोबर धावसंख्या 3. आमचे नावाले गावचे उद्योगपती महेश शेठ साळुंके यांचा देखील आगमन. अतिशय चांगली संकल्पना. मगाशी मुन्यांनी सांगितलं की अर्जुनभाई पाटील धाव घेण्याचा प्रयत्न, आता मात्र धावत होईल का, आणि झालंय. अगोदरच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं प्रायचित्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. प्रत्यक्षात पाहायला मिळालं की फलंदाजाने धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. पहिला गडी बाद, धावसंख्या धावफलकावर 4. मधून चौकाराला पहिला चौकार दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. धाव संख्या धावफलकावर 8 धावा. मग असे सांगितलं की अर्जुनभाई पाटील यांनी जी संकल्पना आणली आणि ती संकल्पना आणून न देता शिस्त देखील लावली आणि त्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक स्पर्धेमध्ये येणारा संघ जी वेळ देतो त्या वेळेवर उपस्थित राहतात. निर्धाव चेंडूची शांता, मात्र शक्तीला कोणती संधी लाभू देत नाहीत निलेश म्हात्रे. चेंज ऑफ पेस, अप्रतिम गोलंदाजी निलेश म्हात्रे मार्फत पाहायला मिळतोय. सातत्य टिकवलं निलेश म्हात्रेनं. कधी चेंडू ब्लॉकलचा मारा तर कधी चेंडू गुडलेनचा मारा पाहायला मिळतोय, जेणेकरून फलंदाजाला अडथळा निर्माण होईल, कोणता मोठा शॉट खेळू देणार नाही. अशा प्रकारे गोलंदाजी मुन्ना या ठिकाणी निलेश म्हात्रे मार्फत पाहायला मिळतोय. नक्कीच नक्कीच निलेश म्हात्रे एक मोठा खेळाडू आहे, ज्याच्याकडे खूप वर्षाचा दांडगा अनुभव आहे आणि आता मात्र बॅकफूटवर जाऊन फटका खेळला आहे आणि क्षेत्ररक्षक होते फक्त बनून राहतील प्रेक्षक. बॉल जाईल मिड विकेटच्या डोक्यावरनं. या मॅच मधला पहिला षटकार आलाय फलंदाज शक्ती पाटीलच्या बॅटमधनं. कारल्याचे डोंगराला ग चैताचे महिन्याला ग, कारल्याचे डोंगराला ग चैताचे महिन्याला ग, माऊले गजबज लाई डोंगर ग, माऊले गजबज लाई डोंगर ग, गजबज लाई डोंगर ग, माऊले गजबज लाई डोंगर ग, गजबज लाई डोंगर ग, माऊले गजबज लाई डोंगर ग, गजबज लाई डोंगर ग, माऊले गजबज लाई डोंगर ग. दोन षटकाचा सामना झाला. 2 षटकामध्ये तब्बल धावसंख्या झाली खिडकाली संघाची 14. खरंच एक चांगली संकल्पना आणि त्याचमध्ये या स्पर्धेमध्ये शिस्त लावली. आता कुठेतरी जे संघ जर सर्व उपस्थित राहत असतील तर माझं तर वैयक्तिक मत असं आहे, पंच, समालोचक असतील, गुणलेखक असतील, लाईव्ह टेलिकास्ट असेल, त्यांनी देखील वेळेवर येऊन स्पर्धेला सपोर्ट केलं तर जरा मला वाटतं बरं होईल. सर्वांना जी वेळ दिली असेल ते वेळेत आलं पाहिजे, कारण आम्हाला अनुभव आहे. 7ची ड्युटी आहे तर आम्ही जवळजवळ 5:30-5लाच घरातून निघतो. म्हणजे कुठेतरी आपल्या वेळेला महत्त्व द्या. जसं आमचं 40+ संघ वेळेला महत्त्व देतात तसं प्रत्येकाने जर वेळेला महत्त्व दिलं तर स्पर्धा ही अव्वल दर्जाची होईल. 3रं षटक महेंद्र म्हात्रे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असा शक्तीनं कोल केलाय. 2 धावा पूर्ण.
गुड रनिंग बिटवीन द विकेट. कॉल कोणाचा होता? शक्तीचा होता आणि शक्तीनं युक्ती दाखवली आणि 2 धावा पूर्ण केल्यात. नक्कीच नक्कीच असं त्यांची वाटलं आपण आतुरतेने वाट पाहत होतो. आमचे डोळे देखील पाणवले. असे आमचे आयोजक विश्वनाथ शेठ मस्कर, आवेश मस्कर यांचं आगमन झालंय. नक्कीच असं वाटलं होतं की दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद होईल की काय, परंतु शक्तीने चांगला प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र हा फटका देखील चांगला आहे. चेंडू गळंगळत चालला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत पहिली धाव वेगाने कंप्लीट केली आहे आणि एकच धावेवर इथनं समाधान मानावे लागेल आणि एका धावेने मात्र धावफलक आता पोहोचेल तब्बल 17 या आकड्यावरती धावफलक पोहोचलंय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पुण्या दोन्ही संघ आहेत, 2 नाही 4 संघ. मी वाडेकर संघाचं देखील कौतुक करेन. 4 वाजता उपस्थित राहील. टायमिंग दिला होता 4:30चा, पण 4 वाजता उपस्थित. पंच आमचे उपस्थित असतील. काही गोष्टी प्रत्येकाने समजून घेतल्या पाहिजेत आणि जर आपण फटका हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक आहेत आणि इथनं पकडलाय झेल आणि पहिला फलंदाज मैदानावरती बाद झाला आहे तो शक्ती पाटील. डीजे धन्यवाद. म्हणजे आपण जर पाहिलं तर विश्वनाथ शेठ मस्कर यांच्यावर असणारं प्रेम आज आपल्याला या ठिकाणी 2 बाईक पाहायला मिळत आहेत मालिकावीरासाठी. मग आमचे नरेशदादा ठाकूर असतील सोनारपाड्याचे, पांडुरंगदादा संते असतील उसाडगरचे. अतिशय चांगला असा चेंडू खोदून काढलाय. चेंडू येतोय लॉंगॉनमध्ये. स्क्वेअर लेगमध्ये चेंडू आला. चेंडूला पकडला तोपर्यंत एकच धाव. एका धावेबरोबर धावसंख्या 18. आणि ज्यावेळी आम्ही विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या बरोबर फिरत होतो त्यावेळी प्रत्येकजण सांगत होता गाडी देऊ का, म्हणजे जवळजवळ 5-6 गाड्या देण्यास इच्छुक होते या आयोजन करता. या चेंडूवर प्रहार जरूर केला. लॉंग ऑफ प्रोव्हिजनमध्ये क्षेत्ररक्षक निलेश म्हात्रेनं चेंडूला पकडला तोपर्यंत 2 धावा आल्या. 2 धावेबरोबर धावसंख्या 20. मैदानावरती जर पाहायला गेलो ना तर फक्त 4 बाजूला आपल्याला फक्त निलेश म्हात्रे आणि निलेश म्हात्रेच पाहायला भेटतो. कारण की विचार केला तर फलंदाजी असो आणि गोलंदाजी असो आणि क्षेत्ररक्षक असो या तिन्ही क्षेत्रामध्ये एक मोठं नाव आहे. आणि आपण मागच्या मॅचमध्ये देखील पाहिलं असेल की अर्धशतक देखील त्यांच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला भेटलं. 46 फटका चांगला आहे आणि जसा बॅटमधनं आवाज आला टक्क्यान असं चेंडू देखील सीमा पलीकडे गेला टक्क्यान आणि आल्या 4 धावा आणि 4 तब्बल जी धावा कुठेतरी थांबल्या होत्या त्या धावा आता मात्र हळूहळू वेगाने मात्र वाढताना पाहायला भेटेल. तब्बल 24. चेंडू गेला टक्क्यान. धावा 4 आल्या पटक्यान. धावसंख्या धावफलकावर 24. आज काही घाबरू नका. जिथे कमी तिथे आम्ही. नक्कीच नक्कीच. जिथे कमी तिथे आम्ही आज. आवेश मस्कर किती जरी समालोचक आणले तरी आम्ही आहोतच. रोजचे 6 आले तरी आम्ही आहोत. 4 दिवसामध्ये आम्ही षटक समालोचक किती झाले? केला नव्हता परंतु आज 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावर 24. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 2. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 12 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 10. धावसंख्या 24. म्हणजे काय म्हणशील या आयोजनाविषयी, काय म्हणशील? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि विश्वनाथ शेठ मस्कर यांची स्पर्धा म्हटलं तर एक मोठी स्पर्धा असते. मग रेग्युलर असो 40+ असो. चला बेतोडा संघ क्रिकेटचा धमाका असतो. या ठिकाणी वाडेकर संघ उपस्थित आहेत. बेतोडा संघ 7 चेंडू पडण्या अगोदर आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहायचा. बेतोडा संघ नवनाथदा जर विचार केला ना तर या षटकामध्ये जर 15 ते 16 धावा आल्या ना तर एक फायटिंग स्कोअर उभा राहू शकतो. कारण की खिडकाली संघाकडे देखील गोलंदाजी चांगली आहे आणि या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील कारण की 8.00 त्या धावा बनवण्याचा प्रयत्न चालू आहे विशालकडनं. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून गेलाय. पंचांनी वाईट घोषित केला. एका धावेने भर. धावसंख्या धावफलकावर 25 धावा धावफलकावरती लागल्यात. माझं 15 आले तर 40 होतील असं बोलायचं होतं तर 15 तोंडात आले. 40 धावा आल्या तर फायटिंग स्कोर जरूर मी म्हणेन. लॉक हॉलमध्ये होता आणि दांडी गोल केले आणि फलंदाज होईल बाद. फर्निचर डिस्टर्ब. तिसरा धक्का.
आणि नवीन फलंदाज मैदानावरती दीपक पाटील. तर दीपक पाटीलला मात्र सूत्र हाती घ्यावं लागेल, कारण की धावा खूप कमी आहेत आणि धावा आता बनवाव्या लागतील. चौकार षटकार जर आले या 5 चेंडूमध्ये तर धावा मात्र एक चांगला स्कोर उभा राहील. आणि षटकातील पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर दत्ता भोईर नावाली यांकडनं दुसरा बॉल फेकण्यासाठी सज्ज झालाय. इथे देखील फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु पंचांकडे हलकंसं अपील केलं होतं व्हाईट चेंडूसाठी, परंतु चेंडू चांगला हाताळला आणि इथनं जाईल निर्धाव. आता फक्त या पहिल्या इनिंगमधील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 बॉलमध्ये किती धावा येतील आणि किती स्कोर आता उभा राहील. फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक निलेश म्हात्रे आहेत आणि हाताचा पिसारा फुलवला आणि त्यामध्ये चेंडू जाऊन विसावला आणि फलंदाज होईल बाद. आल्या पावली माघारे मात्र इथनं फलंदाज दीपक पाटीलची खेळी समाप्त. डीजे संघाला वेळ दिला होता त्या वेळेवर उपस्थित राहिले आहेत, परंतु सामना जर कधी कधी लवकर होतो त्यामुळे थोडं आपण एक प्रत्येक संघाचं 5 मिनटं आपण वाट पाहणार आहोत. त्याच्यानंतर लगेचच दुसऱ्या संघाला नाणेफेकी देणार आहोत, लक्षात घ्या. दत्ताच्या आल्या पहिल्या चेंडूवर प्रहार जरूर केला. क्षेत्ररक्षक आहे मात्र पाहत राहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. आणि वरती प्रेम आहे ते अर्जुनभाई पाटील यांचं, खेळाडूंचं. बरोबर आहे. हा नक्कीच नक्कीच. किती प्रेम आहे म्हणजे खेळाडूंचं. तर धावफलकावरती आपण एकदा नजर टाकू. धावफलक असं का? थांबा 1 मिनिट. तर आहे का कोण तिथे? काय चौकार आहे का षटकार? का चेक करू? चौकार आहे, चौकार. आणि फलंदाज बाद. दत्ताची तुफानी गोलंदाजी होतो या ठिकाणी. धाव संख्या शेवटचा चेंडू आहे शेवटच्या षटकातील. चला बेतोडा संघ जवळ आला असेल तर आपण या, कारण षटकं देखील वेगाने पडलेत. 5:18 झाली. आपण सामना 5ला सुरुवात करणार होतो, तो सामना झाला 4:55 मिनिटांनी. 5:25च्या आतमध्ये आपल्याला यायचं आहे, कारण आम्ही 5:30चा टाइम वेळ दिला होता तुम्हाला. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि शेवट गोड झाली इथनं मात्र. आणि 4 षटकांचा खेळ होता म्हणजे तो समाप्त झाला. आणि धावफलकावरती आपण एकदा नजर टाकू. धावफलकावरती धावा लागल्यात तब्बल 29 धावा धावफलकावरती लागल्यात आणि येणारे बॉल असतील 24 आणि 30 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. वाडेकर संघाचा नवनाथ सर विचार केला तर तब्बल पहिली मॅच चालू आहे तिथनं मात्र हा संघ इथे दाखल झाला. म्हणजे पुन्हा ही शिस्त आहे आणि खरंच ही शिस्त कोणी लावली असेल तर अर्जुनभाई पाटील 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आहेत. आणि त्यांनी प्रत्येक खेळाडूला शिस्त लावली. खऱ्या अर्थानं त्यांनी शिस्त तर लावलीच, परंतु जो घरी बसला होता त्याला उठायला लावलं, उठलेला चालायला लावलं आणि चालणाऱ्याला मैदानामध्ये धावायला लावलं. हे आमचे आहेत अर्जुनभाई पाटील. नक्कीच नक्कीच. आणि 40+चा क्रिकेट देखील असंच रेग्युलर क्रिकेट सारखाच एक मात्र खेळ पाहायला भेटतो, कारण की त्यांची देखील फलंदाजी गोलंदाजी असते ही खूप भारदार असते. प्रत्येक खेळाडूचा जर घरी बसल्या असते तर अजून वजन वाढतोय, पोटला वाढतोय. माझं देखील तसंच होतं, परंतु आज 40+ खेळायला लागलो तर चांगलं जरा वाटतं खेळताना. म्हणजे कुठेतरी संकल्पना त्यांनी आणली आणि ती खरोखर राबवली देखील. नक्कीच. नवनाथ सालुंकेचा विचार केला तर नवनाथ सालुंके
पुरानी तलवार लेकिन धार वही है अभी तक 40+ मध्ये देखील आणि रेग्युलरमध्ये देखील ते तसेच खेळायचे. परंतु ज्या वेळेला नवनाथ सालुंके खेळायचे त्यावेळेला बाईक नव्हत्या, नंतर नवनाथ सालुंकेने नक्की 20 बाईक तरी घरी आणल्या असत्या. एवढ्या नको ठेवायला जागा कुठची आणू. ते नवनाथ बाईक सालुंकेने- भेटत नाही भेटत, परंतु तो नाही. खेळण्यात जो आनंद आहे हा कुठेच भेटणार नाही. नक्कीच मग तो खेळताना कुठे असली तरी आपण तिथे खेळायला जाऊ, कारण खेळायचा जो आनंद तो वेगळाच असतो. एक 5 मिनिटामध्ये आपण वेळ दिलाय, 5:25 बेतोडा संघाला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे, कारण हे क्वार्टर फायनलचे सामने आहेत. आम्ही वेळ दिला होता 5:30चा, परंतु मी कौतुक करीन वाडेकर संघाचं की ते जवळजवळ 4:30 वाजता या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून प्रत्येक संघानं जी वेळ दिली असते त्या वेळेत उपस्थित राहावं. कारण याचं कारण देखील तुम्हाला सांगतो की उद्या तुम्ही सांगाल की त्यांना नाणेफेकी आम्हाला नाणेफेकी का दिली नाही. वाडेकर संघ बोलणार नाहीत, पण आजूबाजूचे संघ असतात. त्याचं कारण सांगतो, आम्ही लॉर्ड्स पाठवला नव्हता, आम्ही फोनवर चर्चा केली, प्रत्येकाला सांगितलं. निलेश कापसे आमचे वाडेकरचे संघनायक आहेत, त्यांना देखील आम्ही सांगितलं 5:30 वाजता या. निलेश म्हात्रेला सांगितलं 4:30 वाजता या, ते 4ला आले. खिरकालीवाल्यांना सांगितलं 4:30ला या, ते देखील 4:15 आले. म्हणजे कुठेतरी आपण वेळ दिलाय, जसा आम्ही वेळ दिलाय त्या वेळेत त्यांनी उपस्थित राहावं, कारण आम्ही लॉर्ड्स पाठवलं नव्हतं. म्हणून आम्ही कोणत्या संघाला पेनल्टी देणार नाही. फक्त रेग्युलर संघ जर उपस्थित नसला वेळेवर तर त्यांना पेनल्टी समोर जावं लागेल 100%. मग वरचा आदेश नाही आम्ही मानून घेणार, आम्ही खालूनच निर्णय देणार. यांचं तर नाव आहे नवनाथ सालुंके. मी मगाशीच म्हणालो होतो की अजून देखील वेळ गेली नाही, कारण की अजून देखील बाईक ते घेऊ शकतात. कारण की सन्मान्य विलाजी पाटील साहेब खिडकाली गाव, आपण या व्यासपीठावर आपलं सरचे स्वागत आहे या विश्वनाथ शेठ मस्कर या स्पर्धेमध्ये. आणि खऱ्या अर्थाने म्हणण्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा ठेवण्यात आली. आणि स्पर्धा ठेवण्यात नाही तर त्या स्पर्धेमध्ये खूप 4 चांद लावले. या स्पर्धेला मान्यवरांची मांदी एवढी आली की 180 केक कापण्यात आले वाढदिवसाच्या दिवशी. असं कधी पाहिलंय का तुम्ही? नक्कीच कुठेच पाहिले ना 180 केक क्लास. आपण 30-40 पाहिले. म्हटलं तर क्रिकेटची पंढरी, जी पंढरी या ठिकाणी मान्यवरांची पंढरी पाहायला मिळाली आपल्याला. चला 4 षटकामध्ये मोठा गाव संघाला धावा करायच्या आहेत, 30 धावा. सरासरी जर पाहिली मुन्या तर 7.50 ची धावगती उभारावी लागेल 4 षटकामध्ये. एका बाजूला निलेश म्हात्रेसारखा अव्वल दर्जाचा फलंदाज, तर एका बाजूला शक्तीसारखा परलासारखा होणार गोलंदाज. म्हणजे कुठेतरी एक चांगलं कॉम्बिनेशन या दोघांमध्ये चालेल. निलेश म्हात्रे एक जबरदस्त क्रिकेटर आहे. तो कधीही कोणत्याही क्षणी चेंडूला मारण्याची ताकद ठेवतो आणि क्षमता ठेवतो. आणि स्ट्राईकवरती फक्त छोटंसं आव्हान आहे, तरी देखील आता आव्हान किती कठीण करण्याचा प्रयत्न करेल खिडकाली संघ. आणि पहिल्या षटकामध्ये नागाव एनकडनं गोलंदाज आलाय गोलंदाजीसाठी. जसं आपण विलासला पाहिलं, त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये शैलीमध्ये बदल केला आहे, तशा प्रकारे प्रल्हादचा देखील रणअप होता, मात्र आज त्यांनी कमी केला आहे. चला बेतोडा संघाचे संघनायक आलेले आहेत, आज त्यांना देखील आम्ही त्यांचा आभार मानतोय की ती वेळेवर उपस्थित राहिले. पहिल्या चेंडूवर प्रहार जरूर केलाय, चेंडू येतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये, कव्हरच्या मधोमध चौकार. मी पहिले आहेत निलेश म्हात्रे, एक कोणत्याही क्षणी आणि कधीही चेंडूला कुठेही मारण्याची ताकद ठेवतात. आणि पहिल्याच बॉलवरती सुरुवात केली आहे निलेश म्हात्रेने आणि पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार त्रेच्या बॅट खालून. हो, अतिशय चांगला असा चेंडू, निर्धाव चेंडूचे शांत. अशा प्रकारे चेंडू फेकावे लागतील प्रल्हादला. मात्र या ठिकाणी जर निलेश सारख्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी होत आहेत तर नक्कीच कुठेतरी मोठा गाव संघ देखील बॅकफुटवर येऊ शकतो. चला नाणेफेकी करायची आहे. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न केला होता. असं वाटलं होतं की निलेश म्हात्रे मात्र मैदानातनं बाद होईल की काय, परंतु बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथनं निर्धाव गेला आणि 2ने धावफलक. आता 4 या आकड्यावरती धावफलक पोचलंय. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर गोलंदाजाचं वर्चस्व, पहिल्या बॉलवरती फलंदाजाचं वर्चस्व, त्यानंतर गोलंदाजाचं वर्चस्व. या चेंडूवर जर निलेश म्हात्रेचा विकेट संपन्न करतो प्रल्हाद तर त्याला 500 रुपयाचे पारितोषिक भक्ती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर
अरुण गोरपेकर नारिवली आणि निलेशने षटकार मारला तरी 500 रुपये. आणि या चेंडूवर षटकार मारला आता 500 रुपये घेऊन या अरुण गोरपेकर. अरुण गोरपेकर साहेब आपल्या माध्यमातून निलेश मात्रेला 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. षटकार हा षटकार नाही मी म्हणेन जरूर गेला बघ मुन्या. विकास पाटील विकास पाटील खरोखर खेळपट्टीचं काम करतो झकास. चेंडू फेकण्याचं काम करतो विकास. नाव त्याचं विकास. विकास. नाही असं चालतील उलट. चेंडू देखील प्रहार जरूर केलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पकडलाय. एका धावेची भर शक्ती होता. एका धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 11 आणि वैयक्तिक 11. म्हणजे या ठिकाणी निलेश मध्ये स्वतःची धावसंख्या 11, संघाची धावसंख्या 11. अरुणजी गोरपेकर भक्ती एंटरप्राइजेसचे मालक अरुणजी गोरपेकर नारिवली यांच्याकडनं निलेशला 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहेत. आणि जरी विकेट घेतला निलेशचा कोणत्याही गोलंदाजानं म्हणजे परलासाठी पारितोषिक आहे 500 रुपयाचं. षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटनं चेंडू पहिल्या टप्प्यावरती गोलीच्या वेगानं फरार. सीमापार चौकार. डीजे या ठिकाणी भले अरुण शेठ गोरपेकर हे घरी असतील परंतु पारितोषिक या ठिकाणी जमा झालेले आहे. सदाशिव पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर. चला रेग्युलर संघ आपण देखील उपस्थित राहायचं आहे. पहिला सामना रेग्युलरचा असणार आहे. निघू विपक्ष गोट. कारण लक्षात घ्या दोन्ही संघ उपस्थित नसले तर आम्ही पेनल्टीला देणार म्हणजे देणारच. मगाशीच मुन्याने सांगितलं की प्रत्येकाने वेळ द्यायला पाहिजे. वेळेवर सर्व गोष्टी आल्या तर ते चांगल्या होत्या आयोजन करताना. कारण बघ संघ वेळेवर आले, पंच वेळेवर आले, भले समालोचक वेळेवर नव्हते परंतु तरी देखील आम्ही सामना चालू केला. म्हणजे वेळेवर या. गुणलेखक वेळेवर असायला हवेत. लाईव्ह टेलिकास्ट वेळेवर असायला हवेत. चला पंच नाणेफेकी करतील. अवेश मस्कर बेतोडा विपक्ष वाडेकर. मंचावरती टॉस केला जातोय. सेमी फायनल नंबर चा दुसरा एन्काउंटर आपल्याला पाहायला भेटेल. बेतोडे वर्सेस त्यांच्या आगे संघ असणार आहे तो वाडेघर. म्हणजे दोन्ही संघ ताकदवान आहेत. पंचांकडे लाऊड अपील केलं होतं परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा होता आणि हा चेंडू इथनं जाईल निर्धाव. आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात पाहायला भेटली दोन्ही फलंदाजाच्या मार्फत. आणि पहिल्या षटकामध्ये धावांचा विचार केला तर तब्बल धावा धावफलकावरती लागल्यात. त्या किरणला धावा धावफलकावरती अरुण लागल्यात. शेठ गोरपेकर यांच्या माध्यमातून निलेशचा जर विकेट काढला तर त्यांना 500 रुपयाचे पारितोषिक. 2-2 क्षेत्ररक्षक आलेत परंतु शेवटच्या मुवमेंटला चेंडूला आतमध्ये ढकललंय आणि पाहता पाहता इथनं दुसरी धाव कंप्लीट होईल आणि 2 धावफलकावरती धावा लागतील त्या 17. आणि बेतवडा संघाने मात्र नाणेफेकीचा गोल जिंकलाय आणि त्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे आजच्या दिवसातील दुसरी मॅच सेमीफायनलचा दुसरा एन्काउंटर आपल्याला मैदानावरती पाहायला भेटेल. षटकातील पुढचा बॉल निलेश मात्रे. कधीही मी पहिलेच म्हणालो होतो की कोणत्याही क्षणी कधी स्टॅन्ड बदलू शकतो आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. आणि चौकारने मात्र धावांचा वेग आता निलेश मात्रे वाढवताना पाहायला भेटतोय.
कशी करेल निलेश मात्र दोन्ही साईडून फलंदाजी करतोय, कधी उजवा कधी लेफ्टी, कधी रायटी कधी लेफ्टी. आणि इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षण कोणी नाही, चेंडू नो मॅच लँडमध्ये ट्रॅव्हल झाला म्हणजे विकेट एरियामध्ये चेंडू लावल झाला. आणि पाहता पाहता इथनं देखील 2 धावा कंप्लीट होतील आणि दोन्ही आता धावफलक मात्र 23 या आकड्यावरती धावफलक पोचलंय. चांगली सुरुवात, जसा चेंडू बॅटवरती येतो तसा मात्र निलेश मात्र मारण्याचा प्रयत्न करतो. डाव्या आणि उजव्या हाताची फलंदाजी म्हणजे गोलंदाज देखील नक्की करेल काय नवनदा. नक्कीच असा एक महान फलंदाज आहे, दोन्ही बाजूने सारखाच खेळतोय आणि- आणि आहे तो हा षटकार बाबा 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 खूपच लांब. आणि तो देखील उजव्या हातामध्ये, म्हणजे फलंदाज देखील कसा फलंदाजी करतोय निलेशदा. नक्कीच गोलंदाजाला डोकेदुखी असतो ज्यावेळी निलेश फलंदाजी करतोय, त्यावेळी प्रत्येक गोलंदाजाला असं वाटतंय की हा फलंदाज नसता तर बरं झालं असतं, कारण दोन्ही बाजू सारख्याच खेळतोय. असं नाही की धावसंख्या धावफलकावर उजव्यान देखील तसाच 29 षटकार मारतो आणि म्हणजे डाव्यान 25 देखील तसाच षटकार मारतो. 25 धावांवर निलेश मात्रे वैयक्तिक खेळतायत आणि करण कालन यांचं आगमन झालंय. निलेश मात्र हा सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. यावेळी देखील स्टॅन्ड बदलला होता, परंतु शेवटच्या मुमेंटला गली रिजनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आणि इथनं फक्त सिंगल कंप्लीट होईल आणि सिंगलने मात्र धावफलक आता तब्बल आणि मॅच मात्र इथनं जिंकली आहे. आणि मोठागाव संघाने मात्र 2 षटकामध्ये 30 धावा, नवनाथ सालुंके अवघ्या 12 बॉल नंतर मात्र सामन्याला मात्र विजय प्रस्थापित केला आणि त्यामध्ये दमदार फलंदाजी निलेश मात्र एकाच सामना जिंकून दिला आणि हा संघ